नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। अंकलेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित अंकलखोपची 9वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 28 सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडले। या सभेत संस्थेच्या यशस्वी वाटचालीची उज्ज्वल नोंद झाली। संस्थापक अध्यक्ष राजेश चौगुले यांनी माहिती देताना सांगितले की सन 2024-25 या आर्थिक वर्षात संस्थेला 1,06,00,000 रुपयाचा निव्वळ नफा झाला असून नेहमीप्रमाणे यंदाही संस्थेकडून सभासदांना 15% डिव्हिडंड जाहीर करण्यात आलाय। आज घडीला संस्थेकडे ठेवी 67,16,00,000, वसूल भाग भांडवल 2,15,00,000, निधी 1,36,00,000, गुंतवणूक 17,24,00,000, कर्ज वाटप 42,35,00,000, एकूण व्यवसाय 109,51,00,000 इतका झालाय। संस्था भक्कम पायावर उभी असून जिल्हाभरात आष्टा, दुधगाव, सांगली, वसगडे व इस्लामपूर येथे नव्या शाखा सुरू केलेत। सर्व शाखा संगणकीकृत असून SMS, RTGS, NEFT, QR कोड यांसारख्या आधुनिक सुविधा ग्राहकांना पुरवल्या जात आहेत। शेतकऱ्यांसाठी सोसायटीने अंकलेश्वर कृषी व पशुखाद्य विक्री केंद्र अंकलखोप, आष्टा व वसगडे येथे तसेच हायटेक नर्सरी अंकलखोप येथे सुरू केले। येथे शेतकऱ्यांना माफक दरात खते, बियाणे, औषधे व दर्जेदार ऊस रोपे उपलब्ध करून दिली जात आहेत। संस्थेची 100 कोटी ठेवीकडे वाटचाल सुरू असून 0% NPA व सततचा ऑडिट वर्गही परंपरा जोपासली। सभेचे स्वागत उपाध्यक्ष रघुनाथ गडदे यांनी केले। प्रास्ताविक सल्लागार अरुणा सूर्यवंशी, श्रद्धांजली आप्पासो सकळे, अहवाल वाचन रामगोंडा पाटील यांनी तर आभार संचालक कुंभार सर यांनी मांडलेत। यावेळी डॉक्टर उमेद चौगुले, अरुण सावंत, विकासराव सूर्यवंशी, मंगल मिरजकर, राजेंद्र मोटकट्टे, सचिन लांडगे, सुभाष चौगुले, सुरेश जोशी, तज्ञ संचालिका शीतल चौगुले, ॲडव्होकेट अभिजित परमने, सल्लागार पंडितराव पाटील, वनिता सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते। तर सूत्रसंचालन शशिकांत हजारे यांनी केले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।